दुष्काळ आणि पाणी टंचाई यासारख्या दुर्दैवी गोष्टी मराठवाड्याला सतत ग्रासून असतात. पण याही नैसर्गिक परिस्थितीवर मात करून विकासाचा आणि लोककल्याणाचा निर्धार करण्याचे बळ असण्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे लातूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक. विकासाची आणि उन्नतीची एक यशोगाथा. This Latur Urban Cooperative Bank is not a bank. It is a mission. It is a mission for development and growth of the common people. So the Latur Bank is all about विश्वास. पैशावर विश्वास ठेवू नका, विश्वासावर पैसा ठेवा. तो आम्ही साध्य करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत. लातूरमध्ये लोकांची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून एक बँक काढायचा निर्णय मी घेतला आणि मी माझी काही मित्रमंडळी गोळा केली. मी बँकेच्या लायसन्ससाठी माननीय शिवराज पाटील साहेब यांना विनंती केली आणि त्यांनी देखील ह्या आमच्या प्रकल्पाला मान्यता दिली आणि रिझर्व्ह बँकेकडून आम्हाला लायसन्स मिळालं. त्यावेळेस लातूर हे व्यापारी क्षेत्र आहे, पण बँका तेवढ्या काही इथं कार्यरत त्यावेळेस नव्हत्या. म्हणून आमच्या चेअरमॅननी गोरगरिबापर्यंत कसं जाता येईल हा दृष्टिकोन ठेवून इथं बँक स्थापन केली. तत्कालीन अर्थमंत्री आणि भारताचे माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग आणि तत्कालीन भारतीय संसदेचे अध्यक्ष श्री शिवराजजी पाटील चाकूरकर यांच्या हस्ते झाला. बहुत ही शुक्रगुजार हूँ कि आपने मुझे लातूर आने का अवसर दिया और साथ ही आपके बैंक का उद्घाटन करने का भी ये मौका मुझे प्राप्त हुआ. आणि अशा पद्धतीनं ग्रामीण भागातल्या एका लहानशा बँकेचं उद्घाटन एवढ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तीकडून झालं. हे बँकेच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरामध्ये नोंद झाणारी आमची एक गोष्ट ठरलेली आहे. बँक सुरुवातीपासूनच चांगल्या पद्धतीनं प्रॉफिटमध्ये राहिली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे RBI आणि कॉपरेटिव्ह डिपार्टमेंट ह्याच्याकडून सातत्यानं अवर्ग राहिलेला आहे. आज या बँकेच्या हेड ऑफिस सहित 16 शाखा महाराष्ट्रभर कार्यरत आहेत. 5 शाखा लातूरमध्ये कार्यरत आहेत. पुण्यामध्ये 2 ब्रँचेस आहेत. लोणीमध्ये 1 ब्रँच आहे. वरळी कांचनमध्ये 1 ब्रँच आहे. पुन्हा मुंबईच्या चेंबूरमध्ये 1 ब्रँच आहे. नगरला ब्रँच आहे. औरंगाबादला ब्रँच आहे. नांदेडला, सोलापूरला आणि औराष्ट जिल्ह्याला. Chairman and Board of Directors is a very highly qualified person. In our board, there are 6 chartered accountants, 2 engineers, 4 industrialists, 2 advocates. बँकेमध्ये संचालक मंडळात कधीही मतभेद झाले नाहीत. अत्यंत पारदर्शक आणि चांगला कारभार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक वर्ष बँकेचा NPA हा 0 होता आणि तो पुन्हा राखण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करत आहोत. प्रदीप भाऊ नेहमी सांगत असतात, आपण काय या बँकेचे मालक नाही, आपण ट्रस्टी म्हणून काम करतो. आणि ज्या लोकांनी विश्वासाने या बँकेत पैसा ठेवलेला आहे त्या पैशाला कुठं धक्का लागला नाही पाहिजे. त्यामुळे प्रत्येक पैसा त्याचा सदुपयोग कसा होईल याची ते दक्षतेने काळजी घेत असतात. The main person in the bank, he knows everything about the bank. And when you know, because you are involved into the activities. So the Latur Bank is all about विश्वास. ज्या पद्धतीनं सभासद संचालक मंडळाने साथ दिली त्याचप्रमाणे कर्मचारी वर्गाने देखील फार मोठ्या प्रमाणात साथ दिली. आम्ही ह्या ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सर्व कर्मचारी आज जवळपास हे ग्रामीण भागातील आहेत आणि त्यांना चांगल्या पद्धतीचा रोजगार उपलब्ध होत आहे. आमचे सगळे कर्मचारी मॅक्झिमम 90% जास्त हे सगळे यंग आहेत. असं नाही की बाबा फार म्हातारे लोक आहेत किंवा वयस्कर आहेत, असे नाही. सगळे यंग आहेत आणि सगळे सपोर्टिव्ह आहे एक दुसऱ्याला. पूर्वीपासूनच 1995 पासून सगळे सपोर्टिव्ह नेचरचे आहेत. वेळ बघत नाही, काळ बघत नाही आणि कर्मचाऱ्यांचा अशा प्रकारचा सहभाग असल्यामुळेच बँकेची उत्तरोत्तर प्रगति झालेली आहे. लातूर अर्बन बैंक के साथ जब ज्वाइन हुआ मैं 2014 में,
तो वो प्रोफेशनल रिलेशंस लेते लेते अब ये पर्सनल रिलेशनशिप जैसे हो गया है. इट वॉज लाइक ऐसे इमोशंस कनेक्ट हो चुके हैं अभी, जस्ट लाइक फॅमिली ओनली. आज रोजी 200 ते 250 कर्मचाऱ्यांचे संसार हे लातूर अर्बनवर चेअरमन सरांच्या आशीर्वादानं चालू आहे. हर एक एम्प्लॉईजकडून तुम्हाला हेच ऐकण्यात मिळेल की प्रत्येकाला चेअरमन सरांनी गट्स असो नसो पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. नसतील तरी त्यांनी टाकून दिले नाहीत आणि असतील तरी पण खूपही नाहीत. सगळ्यांना त्यांनी एका लाईनमध्ये सगळ्यांना एक तरी समाजाचा भाग आहे, मला समाजानं काहीतरी देणं आहे असं समजून त्यांनी गरिबांच्या मुलांना, मातीतल्या लेकरांना पुढे आणायचा प्रयत्न केला आहे. त्यांचं स्वप्न होतं की 25 वर्षी आपल्या बँकेतील जे काही कमी ग्रेडचे एम्प्लॉईज आहेत, उदाहरणार्थ पिऊन, क्लेरिकल, त्यांना बँकेतर्फे विदाऊट इंटरेस्टचे 7 लाख ते 10 लाख कर्ज वाटप करून सगळ्यांचे हक्काचे घर होण्यासाठी ह्या वर्षी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यापैकीच्या 25 कर्मचाऱ्यांना आतापर्यंत घर उलट झालेले आहे. चेअरमन साहेबांनी मला माझ्यावर विश्वास दाखवून त्यांनी मला ॲज अ ब्रँच मॅनेजर म्हणून डायरेक्ट, जी की एक महत्त्वाची पोस्ट आहे, त्या पोस्टवर मला पोस्ट सांभाळण्यासाठी मला दिली. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे विश्वास दाखवले त्या विश्वासाचा आजपर्यंत आम्ही पूर्णपणे खऱ्याने उतरायचा प्रयत्न करतो आहे. तर मला प्रदीपजी राठी माझे वडीलधारीत आहेत, त्यांनी एक मला सांगितलं की जॉब सोडण्यापेक्षा तू आपले पुणे ब्रँच जॉईन कर, ज्यामुळे तुला जॉब पण राहील, माइंड डायव्हर्ट होईल आणि तुझं ट्रीटमेंट हॉस्पिटलचं जी चालू आहे मुलीचं वगैरे ती पण होईल. आणि त्यांनी मला अशी साथ दिली. ही साथ फक्त प्रदीप राठीच देऊ शकते आणि 20 वर्ष काम केले तर त्याची कदर बिलकुल झाली असं मला वाटतं. बँकेच्या तर्फे पूर्ण एम्प्लॉईजच्या फॅमिलीची मेडिक्लेम पॉलिसी फर्स्ट टाईम चेअरमन सरांनी ह्या वर्षी 25 वर्षी बँकेने प्रीमियम भरून चालू केली आहे. बँकेच्या सदस्यांना त्यांच्या आर्थिक उपक्रमात मदत करणे, बचतीस प्रोत्साहित करणे आणि पात्र सदस्यांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी निधी तयार करणे या प्राथमिक उद्देशाने याची स्थापना केली गेली. भविष्यातील आव्हानांचा वैचारिकरित्या अंदाज घेऊन विजनरी ग्रोथ प्लॅनची आखणी करण्यात आली, जी ग्राहकांना गतिशील व्यवहार आणि बँकिंग क्षेत्रातील सर्व सोयीसुविधा प्रदान करेल, भागीदारांचे मूल्य निर्माण करेल आणि जपत राहील. अशाच गतीने अवघ्या काही वर्षात बँकेचे मुख्यालय हे अतिशय सुंदररित्या कमी महिन्यांच्या अवधीत उभारण्यात आले. या मुख्य शाखेचे उद्घाटन 11 मे 2003 रोजी माननीय श्री शिवराजजी पाटील चाकूरकर यांच्या हस्ते आणि माजी मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाले. आमची ही मेन ब्रँचची जी बिल्डिंग आहे तिची कल्पकता, तिचं आर्किटेक्ट हे सगळं बघत असताना भाऊंच्या दूरदृष्टीचा आम्हाला नेहमीच प्रत्यय येत गेला. खरोखर अतिशय उत्तम इमारत त्यांनी बांधली. लातूरमध्ये जाऊन काय बघावं असा जर अनेकांना प्रश्न पडला तर इथं दाखवायसारखं सुद्धा काही निर्माण केलं पाहिजे. बघायसारखं खूप आहे पण दाखवायसारखं सुद्धा निर्माण केलं पाहिजे. आणि म्हणून ही इमारत लोक अतिशय उत्साहानं महाराष्ट्रातले नवे जो कोणी लातूरला येईल, आमचा पर्यटक कुठल्या तरी व्यापाराच्या निमित्तानं, शिक्षणाच्या निमित्तानं, उद्योगाच्या निमित्तानं, धंद्याच्या निमित्तानं जो म्हणून या शहरामध्ये येईल तो एक वेळ या बँकेला अवश्य भेटली. मुख्यालयाच्या उद्घाटनानंतर बँकेने विस्ताराचा जणू विडा उचलून झपाट्याने व अल्प कालावधीत अनेक शाखा सुरू केल्या. ही विस्ताराची गती यशस्वीरित्या स्थिर ठेवत बँकेने आपली 8वी शाखा महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी म्हणजेच पुण्यात उघडली. या शाखेचे उद्घाटन माननीय श्री शिवराजजी पाटील यांच्या हस्ते व तेव्हाचे माननीय मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत झाली. याच कार्यक्रमास राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील, महसूल मंत्री नारायणजी राणे हे देखील इतर मान्यवरांसोबत उपस्थित होते. बँकेला असेच पाठबळ मिळत राहिले असून तत्वनिष्ठतेने आणि कष्टाने आज लातूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा वटवृक्ष झाला आहे. देशाच्या 2 लोकप्रसिद्ध राष्ट्रपतींची म्हणजेच श्रीमती प्रतिभाताई पाटील आणि माननीय प्रणव मुखर्जी यांची बँकेच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळाली आहे. बँकेचा 12 वर्षपूर्ती सोहळा, बँकेचा तोपर्यंतचा प्रवास आणि आढावा हा पुस्तक रूपाने श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना राठीजी यांनी सुपूर्त केला व पुढील वाटचालीस त्यांचे आशीर्वाद घेतले. लातूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे यश आणि लातूर जिल्ह्यात व मराठवाड्यात केलेली लोकसेवा बघून देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार
यांनी देखील आपल्या लातूर दौऱ्यावर राठी साहेबांचे विशेष कौतुक करून सदैव मार्गदर्शनास आपण असल्याचे आश्वासन दिले. तंत्रज्ञानाद्वारे चालत आलेली आणि परंपरेने प्रेरित असलेल्या बँकेने भारताच्या डिजिटल क्रांतीची प्रगती कार्यपद्धतीत अंमलात आणली असून मराठवाडा प्रदेशातील टेक्नोसेवी बँक बनली. बँकेने कोअर बँकिंग सोल्युशन यशस्वीरित्या राबविलं आहे व काही शाखांमध्ये चेक ठेव मशीन स्थापित केली आहे. लातूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ही मराठवाड्यातील पहिली बँक आहे जिने मोबाईल बँकिंगची परवानगी घेतली आहे. मागच्या 4 वर्षात जे काही एक्सपिरियन्स आहे म्हणजे नवीन खूपशा घडामोडी घडून आल्या, जसं की टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट आहे किंवा बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्सेस जे काही द्यायचे, जी वाटचाल आहे बँकेची डेव्हलपमेंट ग्रोथकडे ती एकदम व्यवस्थित आहे. और बैंक ने बहुत सारी आईटी में उन्नति की है, जैसे कि आज हमारे पास नेट बैंकिंग है जो वेव बेस्ड है, उसका भी और लाइसेंस मिलेगा हमको. और उसके बाद मोबाइल बैंकिंग है जो अभी काफ़ी कस्टमर्स यूज़ करके हैप्पी है कि ट्रांजैक्शंस और फटाफट हो जाते हैं. BCBF के फैसिलिटीज़ है. There are 8 to 9 cooperative banks in Latur city. But in Marathwada, our bank is the first bank to digitalize it. बँकेचं सुरुवात केली. मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही बँकेमध्ये कम्प्युटर सुरू करा, त्याच्यामुळं मदत होईल. मग ते म्हणाले की कम्प्युटर सुरू केले तर लोक इथं जरा थोडासा विरोध करतात, पण मी करणार आहे म्हणले. 16 ब्रँचेस आहेत. या सगळ्या ब्रँचेसमध्ये त्यांनी कम्प्युटर्स लावलेले आहेत आणि त्याच्यामुळं त्यांची एफिशियन्सीसुद्धा पुष्कळ वाढलेली आहे. ॲक्च्युली लातूर बँकेचं आज जे काही डिजिटलायझेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये सरांचं सगळ्यात मोठा हात आहे. कारण सरांनी जर प्रॉपर रिस्पॉन्स आणि पॉझिटिव्ह दाखवलं नसतं तर या सगळ्या गोष्टी झाल्या नसत्या. आणि सगळ्यात विशेष म्हणजे मला त्यांच्याबद्दल हे सांगायचं आहे की सरांमध्ये नवीन टेक्नॉलॉजीज जर एखादी गोष्ट त्यांच्यासमोर मी नेऊन ठेवली ते नाही कधीच म्हणत नाहीत, कोणत्याच गोष्टीला डन म्हणतात. अब पूरे देश में ATM मेरा या योजनेअंतर्गत लातूर अर्बन बँकेच्या सर्व खातेदारांना संपूर्ण देशात कुठल्याही ATM मधून पैसे मिळवता येण्याची मुभा आणि सोय करण्यात आली. एका बाजूला बँक पेपरलेस बँकिंग प्रणालीकडे वाटचाल करत आहे आणि त्याचवेळी बँकेने वैयक्तिकृत सेवेकडे विशेष लक्ष देऊन ग्राहकांशी त्यांचा वैयक्तिक संपर्कही कायम ठेवला आहे. मेसवाला आहे, ज्याची कॅन्टीन आहे कॉलेजमध्ये, पुण्याचाच आहे तो. तर खूप स्ट्रगलमधून तो करत तो चालवत होता मेस. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी पावभाजीची गाडी करत होता. तर त्याला लोन देण्यापासून खूप प्रॉब्लेम की त्याच्याकडे डॉक्युमेंट हे नाही, पण त्याची भरण्याची जी स्किल आणि काम करण्याची जी मेहनत होती त्याच्या ह्याच्यावरनं मी ते फॉलोअप घेत त्याची फाईल काही का होईना प्रयत्न करून केली. वरून अपोज होता की नाही करता येणार, पण म्हणलं नाही, मी त्याच्यावर भरोसा आहे, जर नाही झालं तर मी स्वतः फेडेन त्याचं. चाहे वो रिकवरी हो, चाहे लोन हो, चाहे डिपॉजिट हो, तीनों भी सेक्टर में बैंक के कस्टमर के साथ बहुत रिलेशन अच्छे होते हैं. चाहे रिकवरी में भी पर्टिकुलरली उनके साथ रिलेशन ख़राब नहीं होते हैं. चाहे आज जो उसकी परिस्थिति के अनुसार वो कर्जा उसने बैड डेप में चला गया हो, लेकिन फिर भी वो कस्टमर है. और हम यही कोशिश करते कि वो जो सिचुएशन उसके साथ निर्माण हुई है या जो फाइनेंशियल स्ट्रेस उसके ऊपर आया है उसमें से बाहर कैसे निकले. मिडनाईटला आम्हाला बरेचसे कस्टमर, म्हणजे मी आता ऑनलाईनमध्ये माझाच नंबर दिलेला आहे, त्याच्यामुळे मिडनाईटला बरेचसे कस्टमर असे आहेत की ज्यांचं की काही ट्रान्झॅक्शन्स होतात जे की ते म्हणतात की हे आम्ही केलेले नाही आहेत किंवा कार्ड हरवतं, त्यांचं पिनही जातो. त्यात केसमध्ये रात्री 2-2:30 वाजता 1-2 कस्टमरनी कॉलही केलेले, तर त्यांचा इमिजिएट उठून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेला आपण. तर ते दुसऱ्या 2 दिवसानंतर स्पेशली भेटायला आलेले, त्यांनी कौतुकही केलं तर आपलं की लातूर बँकेबद्दल म्हणजे त्यांची सर्व्हिस वगैरे, सपोर्ट, या सगळ्या गोष्टी. वर्षातनं 1-2 त्यांचे गेट टुगेदर्स वगैरे हे ठेवतात कस्टमरसाठी. लास्ट ईयर एक हल्दी कुमकुम का प्रोग्राम रखा था कि जो यहाँ की लेडीज़ है उनको एक फैमिलियर फील हो, इसलिए बैंक में बुलाया गया था. भारतामध्ये आर्थिक उदारीकरणाचे धोरण अंमलात आल्यावर श्रीयुत प्रदीप राठी यांनी मराठवाड्याचे नवीन आर्थिक विकासाचे समीकरण घडवून आणले. Microfinancing we have started just now because in the past I have seen that we were lending the money to the big customers normally.
आणि चेअरमन सरांचं सुद्धा उद्दिष्ट ते आहे की मोठं देण्यापेक्षा लहानाला मोठं करा, तर तिथून त्याला पुढे घ्यायचं आहे. Right from 10,000 to 1 lakh rupee, and we want to increase our vast area in terms of customers. भाजीपाल्याचे व्यवसाय करते शेतकऱ्यांना. मला लातूर अर्बन बँकेने लोन देऊन भाजीपाल्याचे व्यवसाय माझा आणि भरपूर मोठा झाला. लेकिन मुझे मालूम पड़ा कि लातूर अर्बन बैंक अच्छी है, वहाँ पे आई मैं, मेरा खाता है यहाँ. लातूर अर्बन बैंक से मुझे लोन मिला. वो लोन मिलने की वजह से मेरा बिजनेस बहुत बड़ा. आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की जे आम्ही आत्तापर्यंत 300-400 लोकांना कर्ज दिलेले आहेत त्याच्यातले एकही थकबाकीदार नाही. म्हणून आम्ही व्याप्ती वाढवून ह्या 2-3 महिन्यामध्ये 2100 लोकांना आम्ही लहान लोकांना त्यांची आर्थिक उन्नती व्हावी म्हणून आम्ही कर्ज देणार आहोत. बड़े लोन के साथ साथ ये लोन होके इकोनॉमिक भी डेवलपमेंट होता है और एक सोशल कॉज भी है इसके पीछे. इथल्या छोट्या लोकांपासून मोठ्या लोकांपर्यंत आम्ही पोचलेलो आहोत. त्यांच्या गरजा आम्ही लक्षात घेतो आणि त्यांना वेळीच कर्ज पुरवठा करू त्यांच्या जीवनामध्ये क्रांती करण्याचा, आर्थिक क्रांती करण्याचा आमचा प्रयत्न व्यवस्थापनाचा आहे. असं म्हणतात की लातूर अर्बन बँकेतला पैसा मला आला म्हणजे नक्की माझं चांगलं होणार आहे किंवा माझं पुढचं भविष्य खूप चांगलं होईल. सेवाभावी योजनेतून आम्ही अनेक उपक्रम बँकेच्या वतीनं घेत असतो. गेल्या काही काळामध्ये ज्या लोकांना हातं नाहीत अशा लोकांना हातं बसवण्याचा एक आधुनिक आणि नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही घेतला आणि मला सांगायला आनंद वाटतो की जवळपास 250च्या वर लोकांना आम्ही हातं बसवून दिले. त्याचा सर्व खर्च बँकेने केला आणि आज ते लोक ज्याला गाडी चालवता येत नाही गाडी चालवित आहेत, ओझं उचलता येत नाही ते ओझं उचलत आहेत आणि आपल्या जीवन हे स्वावलंबीरित्या सगळे जगत आहेत. त्याच्यानंतर मागील 10 वर्षापासून बँकेनं एक कैलास रथ म्हणून वाहन दिलेलं आहे जे फ्री लोकांच्या डेड बॉड्या घेऊन जातं स्मशानभूमीपर्यंत प्रत्येक समाजाच्या. इवन दो त्यांना लाकडांचाही आम्ही फ्री पुरवठा करतो. तर त्यामुळं आणि कसलाही एक पैसा घेतला जात नाही कुणाकडून. लातूरमध्ये सगळ्याला कल्पना आहे की पाण्याचा मोठा एक 2-3 वर्षाआधी दुष्काळ झाला. रेल्वेमधून पाणी आणावं लागलं. अशा वेळेस अनेक टँकर्स बँकेने लोकांच्यासाठी लावले आणि त्यांना पिण्यासाठी शुद्ध प्लॅन्ट लावा म्हणून जवळपास 5-6 लाख रुपये खर्च करून एक आरोचा प्लॅन्ट लावला आणि रोज 1000 ते 1500 लोकांना त्या ठिकाणी बॅरलमध्ये आपण मोफत पाणी पिण्याचं देत होतो. बँकेच्या वतीनं लोणे काळभोर येथे आपण ज्यावेळेस आळंदीची यात्रा असते तुकारामाची त्यावेळेस जवळपास त्या ठिकाणी 5 लाखाच्या वर भक्तगण त्या ठिकाणी येत असतात आणि आपण त्याच्यापैकी 1 लाख लोकांची फराळाची आणि खाण्याची सोय बँकेच्या वतीनं आपण दरवर्षी गेले 6 वर्ष आपण करत आहोत आणि या उपक्रमाला त्या परिसरातील नागरिकांचा आणि सर्वांचा फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे आणि वारकऱ्यांची सेवा करायची संधी बँकेला मिळते. आम्ही खरोखर आमचं भाग्य समजतो. आणि बँकेमार्फत बरेच सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात जे की त्याच्यात पण आमचा भरपूर बँकेचा सहभाग असतो. ह्या उद्देशातून बरेच सांस्कृतिक कार्यक्रम थोडक्यात आमचं अष्टविनायक संगीत प्रसारक मंडळ असं एक जवळपास तब्बल 25 वर्ष ह्यालाही कंप्लीट झालेली आहे. तर त्याच्यातून बरेच सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य आहे, शास्त्रीय गायन आहे, सोलो डान्स आहे. ह्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये पण माझा भरपूर सहभाग आहे आणि मी त्याच्यावर बऱ्याच वर्षापासून काम पण करत आहे. आमच्यासाठी लातूर अर्बन बँक ही खूप स्पेशल आहे म्हणून आमच्या लोकांसाठी काहीतरी स्पेशल करण्याची ही आमची धडपड होती आणि मग आम्ही विचार केलं की कुमार विश्वासजी हे जगभरात फार प्रसिद्ध कवी आहेत आणि ते जर लातूरला आले, कदाचित मला वाटतं हे मराठवाड्यामधले मधलं त्यांचं पहिलं शो आहे आणि हे खरंच हिस्टॉरिक आहे मला असं वाटतं आणि हे लातूर अर्बन बँकेच्या रौप्य महोत्सवासाठी आलेत हे म्हणून हे जास्त मोठी बाब आहे आणि ह्याचा आम्हाला फार आनंद आहे. हम आपके आभारी हैं कि मराठी भाषी प्रदेश में हिंदी कवियों को बुलाया गया है. हिंदी हमारी माँ है और मराठी हमारी मौसी है. आज हम मौसी के घर पर आए हैं और आपने उसी तरह का हमारा स्वागत भी किया है. आणि हे कार्यक्रम घेण्याचा मूळ उद्देश की लोकांमध्ये आपण जवळ जावं, लोकांना समोर जावं, लोकांचे त्या निमित्ताने भेटीगाठी व्हावे सभासदांच्या आणि खातेदारांच्या.
हा प्रमुख हेतू घेऊन आमच्या अध्यक्षांनी ही कार्यक्रम राबवत आहोत. अल्पावधीतच संपूर्ण राज्यात नावलौकिक केलेल्या लातूर अर्बन बँकेस कोल्हापूर येथील कर्नाड्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने लातूर अर्बन सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री प्रदीप राठी यांना सर्वोत्तम अध्यक्षांचा प्रथम पुरस्कार नुकताच देण्यात आला व बँकेस सर्वोत्तम अहवालाचा प्रथम पुरस्कार व अल्पावधीतच अद्ययावत संगणक सुविधा देणारी बँक म्हणूनही पुरस्कार देण्यात आला. आज या बँकेला 25 वर्ष पूर्ण होतात. सलग 25 वर्ष बँके हा एक ग्रेड नामांकनामध्ये लातूर अर्बन बँक हे गणनीय मानले जाते. प्रत्येक वर्ष हा पुढे एक पाऊल पुढे टाकलेला आहे. Our chairman is very enthusiastic person and he is very cooperative. And under his leadership, target of 500 crores will be achieved in the next few years. हे करण्यामध्ये माझे संचालक मंडळ, सर्व सभासद, सर्व कर्मचारी आणि इतर अधिकारी या सगळ्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे. अशा अष्टपैलू नेतृत्वाचे, संचालक मंडळाचे आणि सर्व कर्मचाऱ्यांचे अथांग कष्ट आणि त्यांची निष्ठा ही बँकेला यशाचे नवनवीन शिखर गाठायची हमी, प्रेरणा व बळ देते.